म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीने जे खरोखर मिसकंडक्ट करणारे आहेत त्यांच्या संदर्भात कारवाई न करता मला एक बळीचा बकरा करण्यात आलेला आहे आणि हा निर्णय मला मान्य नाही. हा निर्णय वेदनादायक आणि दुःखद आहे माझ्यासाठी. मी मिसकंडक्ट केलेलं नसताना, मी मिसकंडक्ट केलं असतं तर मी स्वतः सगळं मान्य केलं असतं, परंतु अशा पद्धतीचा निर्णय हा मला मान्य नसल्यामुळे मी याच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेतून जरूर माझी न्यायाची मागणी पुढे मी आणि एवढंच नाही तर न्यायासाठी मी काम करत राहणार, संविधानाच्या रक्षणासाठी करत राहणार. किती पण कोणी दाबण्याचे प्रयत्न केले असतील, संघटितपणे दाबण्याचे प्रयत्न करू द्या, तरी पण मी माझं जे म्हणणं आहे सत्यावर आधारित ते सांगत राहणार एवढं मी सांगू. बळीचा बकरा केला असं तुम्ही म्हणाल, कोणी केलंय हे बघा ना, थेट भाजपने केलं असं सांगा. हो, भारतीय जनता पक्ष यांचा जो कार्यकर्ता आहे, जो दाभोळकर आहे, त्याचं नाव काय, राजेश सुरेश दाभोळकर, हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, कनेक्टेड माणूस आहे असं दिसते त्याच्या सगळ्या फेसबुकच्या प्रोफाईलमध्ये. फोटो सेव्ह आहेत माझ्या हातात. आशिष शेलार यांच्या जवळचे दिसतात. त्याच्यामुळे तसं वापर करणं हे बरोबर नाही. म्हणजे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांची मोठी दिशाभूल या माणसाने केलेली आहे. त्याच्यावर सुद्धा खरं तर त्या दाभोळकरवर कारवाई व्हायला पाहिजे तसं माझं म्हणणं होतं, परंतु अशा पद्धतीचा निर्णय आलाय. त्यामुळे मी म्हटलं की राजेश दाभोळकर आणि त्याच्या मागे उभे असलेले त्याचे त्याला ऍक्टिव्हेट करणारे, त्याला कठपुतली म्हणून वापरणारे जे हात आहेत चित्रांनी माखलेले, ते जबाबदार आहेत. ते त्यांच्या दृष्टीने किंवा त्यांच्या संदर्भात मी म्हणालो की मी बळीचा बकरा झालो. महाराष्ट्र बार काउन्सिलचा अध्यक्ष कोण आहे? त्याच्यावर तरी त्यावेळेस हे नाही. इथे ऑनरेबल श्री विवेकानंद घाटगे चेअरमन असं लिहिलं. 12 ऑगस्टचा निकाल घेताना ते होते मी ते 12 ऑगस्टचा निर्णय 30 तारखेला आताच मिळाला. 12 ऑगस्ट 2025 पासून धरलं तर आता 3 महिन्याचा कालावधी काही राहिलाच नाही. मी हे 3 महिने संपल्यानंतर तुम्ही पुन्हा वकिली करू शकतो. म्हणजे 3 वर्षाचं काय नेमकं ते? 3 वर्षाचं 3 महिने तुम्हाला भेटल्यानंतर 3 महिने असं काहीतरी त्याच्यात दिलेलं आहे. 3 वर्ष जर म्हटलं असेल तर ती माझी चूक झाली. परत बोलताना थोडंसं भावनिक मी झालेलो होतो, परंतु 3 महिन्याचीच केवळ एक साधी शिक्षा म्हणून तुम्ही माझ्यावर पण त्याच्यावर असं मेन्शन केलेलं आहे की जेव्हा तुम्हाला प्राप्त होईल त्यानंतर पुढचे 3 महिने त्या संदर्भात तुम्ही कुठलं कन्सिडर? मी 12 ऑगस्ट 2025 कन्सिडर करणार, कारण की त्या दिवशी निर्णय झालेला आहे. तो तुम्ही नाही दिला, तुमच्या आलमारी ठेवून दिला तरी पण तो त्या दिवशी झालेला आहे. त्यामुळे असा निर्णय पारित करणं सुद्धा योग्य वाटत नाही. तुम्ही नंतर फॉलोअपसाठी फोन केले तेव्हा कळवलं नाही, कोणी कळवलं. आज मुंबईत आशिष शेलार यांची एक मोठी पत्रकार परिषद झाली. अनेक मुद्दे त्यांनी याच विषयाच्या संदर्भात काढले होते आणि आजच तुम्हाला इकडे नोटीस येणार. त्याने पूर्वनियोजित आहे वगैरे. हा ना, त्या दाभोळकरचे फोटो आशिष शेलारांसोबत आहे, मोदींसोबत आहे, इतर सगळ्या लोकांसोबत आहे. म्हणजे मी त्यांना एवढा महत्वाचा वाटत असेल किंवा त्यांना माझा त्रास आहे असं वाटत असेल तर ती सुद्धा एक माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे की मी जे 25 वर्ष करतोय त्याची ताकद ज्यांच्यापर्यंत पोहोचायची तिथपर्यंत पोहोचली. कुठले मोठे केस लढत आहे त्याचा निकाल त्यांच्या विरोधात जाऊ शकतो. नेत्यांचे कोणी फोन आले का तुम्हाला? मला खूप नेत्यांचे फोन आले. राजू शेट्टींचा फोन आला, उद्धव साहेबांशी बोलला, अनेकांचे फोन आले, अनिल परब साहेबांचा फोन आला. सगळ्यांना मी जजमेंट पाठवतो. मंचावरून जे काही बोललं होतं तिथं बोलणं आहे. तुम्हाला असं वाटतं की हे सगळं राजकीय तुमचा जे निर्णय घेतला गेला कसं आहे माहिती आहे का योगेश, तो जो निर्णय आहे ना राहुल नार्वेकरांचा 10 शेड्यूल संदर्भातला पक्षांतर बंदीचा, तो राजकीयच विषय आहे ना. आता जी तुमच्यावर ही झाली ती तुमच्या राजकीय हस्तक्षेप आहे असं वाटतं का तुम्हाला? तुमच्या बाबतीत हा जो निर्णय तुम्हाला दिला गेला म्हणजे तुमच्यावर कारवाई केली गेली एका अर्थाने, हा राजकारणाच्या सूड भावनेतून राजकीय सूड भावनेतून निर्णय घेतला गेला आहे की नाही मला माहित नाही, पण एवढं आपण नक्की म्हणू शकतो मी ती तक्रार पाहिल्यावर मी तेव्हा सुरुवातीपासून माझं म्हणणं होतं की याच्या मागे राजकीय शक्ती आहे तक्रार करण्यामध्ये. आता कसं आहे की कोणाला सत्य काय दाखवण्यात आलं त्याच्यावरून, म्हणजे माझे सहकारी आहेत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्रामध्ये, त्यांच्यावर मी आत्ताच आरोप करत नाही की
पण हा निर्णय मला आवडला नाही मात्र मी सांगतो. नाही, सदावर ते रोज उठून काही बोलत असतात, त्यांचं चालतं. तुमचं असं कोणाची कंपॅरिझन करणार तसे तर खूप लोक आहेत. ते पण वकील आहेत ना? त्यांची सलद रद्द होतात या पातळीवर ही तुलना नाही. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. गेवराईच्या कोर्टामध्ये एकदा होतो मी, बीड जिल्ह्यातल्या, खूप आधीची गोष्ट आहे. मी लहान लहान कोर्टांमध्ये पण जातो लोकांना मदत करण्यासाठी. तर तिथे वेळ होता म्हणून मी बाहेर जे झाडाखाली बसलेले लोक त्यांच्याशी बोलत होतो. तिथे एक आजीबाई बसल्या होत्या, त्यांची नात होती, त्यांची सून होती, त्यांचा मुलगा असेल, ते सगळे होते. मी त्याला विचारलं कशासाठी आल्या काय, त्यांनी सांगितलं अशी अशी जमिनीची आमची केस आहे. मग म्हटलं काय काय झालं त्याच्यात, तर त्यांनी सांगितलं काही नाही, फक्त तारीख होते, मग ते वकील येतात बाहेर, तारीख येतात जातात. म्हटलं काय तुमच्या केसचं नाव काय, नंबर काय, तर म्हणजे दर तारखेला आम्ही त्या वकिलांना 500 रुपये देतो आणि मग तारीख. मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा मला कळलं की त्या कोर्टामध्ये त्या माणसांची कोणतीच केस नाही, पण साधारणतः 2 वर्षापासून 500 रुपये घेण्यात येते. हा आहे मिसकंडक्ट. याचे मिसकंडक्टचे मी अनेक उदाहरणं तुम्हाला दिली. मग स्वतःहून तिथे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राने पोहोचलं पाहिजे, बार काउन्सिल ऑफ इंडियाने पोहोचलं पाहिजे. स्वतःहून त्यांची काहीतरी कमिटी असली पाहिजे. गरिबांचं शोषण करण्यासाठी थोडी यंत्रणा आणि व्यवस्था आहे. मग त्या न्यायव्यवस्थेच्या मजबूतीसाठी मी काम करत असेल तर मी फालतू शब्द वापरला म्हणून एवढा मोठा निर्णय द्यायचा म्हणजे मला अतार्किक वाटतं आणि संयुक्तिक पण वाटत नाही. आणि दुसरं प्रपोर्शनेट ज्याला आपण म्हणतो, ही काही म्हणजे मी एक फालतू शब्द वापरण्यासाठी 3-3 महिने माझ्या आयुष्यातले काढून घेण्याचा निर्णय घ्यायचा, हे मला प्रपोर्शनेट वाटत नाही, संयुक्तिक वाटतं. 3 महिने 3 वर्ष म्हटलं, 3 महिने. तुम्ही काहीच भावूक झालेले दिसताय, स्वाभाविक आहे. पण आता याच्यात लढलं पाहिजे, काही भूमिका काय पुढे लढण्याची भूमिका आहे की नाही तुमची? कारण सातत्याने निर्भय बनवून तुम्ही चळवळ चालवता, तुम्ही विश्वंभरजी, आणि तुम्हीच जर असं भावूक झालेलं पाहायला मिळालं तर कसं होणार? भावनिक समजू शकतो मी, स्वाभाविक आहे. पण त्यातनं काय झालं माहिती आहे का, की भावनिक यासाठी झालं की ही अपेक्षाच नव्हती असा निर्णय, म्हणजे असा निर्णय होण्याचं एक प्रकरणच नाही आहे. त्याच्यामुळे भावनिक झालो की कोणत्या कोणत्या पातळीवर काम करण्याची गरज आहे असं वाटलं. आणि म्हणून मी म्हटलं की महाराष्ट्रातले लोक निर्णय घेतील जसं तो जनता न्यायालय घेतलं होतं, सांगण्यात आलं होतं. अनेकदा असं लोकांनी सांगितलं, अनेक जनता न्यायालय झाले. आता ही सुद्धा माझी केस तुमच्या न्यायालयात आहे, जनतेच्या न्यायालयात आहे. त्यांनी निर्णय घ्यावा. मी कधी मिसकंडक्ट करणार आहे का, मी गैरवर्तणूक करणार आहे का, त्यांनी ठरवावं. उद्धव ठाकरेंचा फोन आला होता तर काय त्यांनी काय बोलणं झालं, काय चर्चा झाली, काय म्हणाले? त्यांनी सांगितलं वेगवेगळ्या परीक्षा असतात तेव्हा समोर जायचं. नाही, तुम्हाला काही लिगल त्यांच्याकडनं मदत मिळणार आहे त्यांच्या पक्षाकडनं? कारण शेवटी तुम्ही त्यांच्यासाठीच म्हणत होता ना, त्यांच्याच पीसीमध्ये तुम्ही स्टेटमेंट केलेलं आहे. नाही, त्याच्याबद्दल काही मी बोललो नाही. 2-2 शब्द प्रत्येकाशी बोललो, कारण खूपच जास्त फोन येत होते. नुसतानाच वाईट वाटलेलं आहे आणि त्यामुळे मला मग जास्त वाईट वाटायला लागलं. कारण नाहीतर मी हे खरं तर एवढं गंभीर होऊन, नाराज होऊन, दुःखी होऊन असं काही मी विचार करत नव्हतो. पण मग जेव्हा कसे हे आले दोघं तेव्हा पण मी काय असं माझं मी काम करत होतो. पण जेव्हा खूप लोकांचे फोन यायला लागले, ते चिंताग्रस्त आहे असं दिसायला लागलं, तेव्हा मला वाटलं की हे चांगलं नाही झालं, आपल्यासोबत नाही झालं आणि यंत्रणा म्हणून, प्रक्रिया म्हणून चालू झालं. तुम्ही मगाशी म्हणालेत की अनेक मोठ्या वकील मित्रांचे फोन आले, त्यामध्ये कुठले ते मोठे नाव? बरेच जण सिनियर काउन्सिल आहेत सुप्रीम कोर्टामध्ये, जे माझ्यातर्फे बाजू मांडायला तयार आहे, मदत करायला तयार आहे. त्यांना पण मी जजमेंटची कॉपी पाठवलेली आहे आणि लवकरच मी बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये अपील करून या निर्णयावर स्टे घेईन आणि 3 महिने सनद रद्द हा जो निर्णय आहे त्याला मी आव्हान करतो. पण आता तुमचे राहिले 7 दिवस ते वरती जायला, काउन्सिलमध्ये जायला, ती सगळी प्रोसेस व्हायला, त्याला किती दिवस? पण मी त्या बेसिक जो निर्णय आहे तो तर मला चॅलेंज करायचाच आहे. म्हणजे याच्यानंतर तुम्ही असा निर्णय घ्याल, गैरवर्तणूक कशाला म्हणायचं ते ठरवायला पाहिजे. जी शिवसेनेची केस आहे ती किती तारखेला आहे, त्यात सगळ्या पार्श्वभूमीवर हे जे झाले अशी जी चर्चा आहे त्याच्याबद्दल थोडं तपशीलवार सांगा. 12 तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भातली सुनावणी होणार आणि त्या दिवशी सुनावणी नक्कीच सुरू होणार असं न्यायाधीशांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 2 दिवस आणखी आपण ती सुनावणी कंटिन्यू करू असं सुद्धा त्यांनीच सांगितलेलं आहे. नंतर न्यायाधीशांनी हे सुद्धा सांगितलं की जर इतरांना त्यावेळेस जमत नसेल, तयारीसाठी वेळ पाहिजे, तर आपण सुनावणी सुरू झाल्यानंतर 1-2 दिवसाची झाली की आपण वाटल्यास पुढे पुन्हा एखादी तारीख देऊ असं सुद्धा न्यायाधीशांनीच सांगितलं आहे. मी आतापर्यंत जे सांगतोय, आतापर्यंत त्याच्या आधी या केसेसबद्दल जे सांगितलं ते सगळं न्यायाधीशांनी जे कोर्टात सांगितलं तेच सांगत आलं. आणि लोक काय म्हणतात, यांनी म्हटलं तसं ते काही झालंच नाही, यांना ते काही कळतच नाही.
तसं नसते ते. काही काळ एक असा असतो की ज्यांना कळत असते त्यांचं सुद्धा चुकीचंच आहे असं प्रस्थापित होत राहत असते आणि तरी सुद्धा आपल्याला फाईट करणं आवश्यक आहे. तिथे तुम्ही वकील आहात म्हणून या आत्ताच्या या हे जे टायमिंग आहे त्या टायमिंग बद्दल मला काही विरोधी पक्षांच्या म्हणजे उद्धव साहेबांच्या विरुद्ध असलेल्या मोठ्या राजकीय नेत्यांनी हे सांगितलेलं आहे, कळवलेलं आहे की तुम्ही न्यायालयात काय व्हायचं ते होऊ द्या, 4 भिंतीमध्ये तुम्ही ते सोप्या शब्दात जे काही सांगताना कोर्टाच्या बाहेर ते नका सांगू, कारण की त्याच्यातून खूप महाराष्ट्रावर पसरते सगळं, त्यांना लोकांना समजते ते सगळं. तर मूळ प्रश्न काय आहे की कायदा जो आहे तो 4 चौकटीमध्ये काय असेल ते भांडण झालं चालेल, वादविवाद झाले चालेल, चर्चा चालतील, पण बदनामी बाहेर नाही झाली पाहिजे असं वाटते. आणि मग राहुल नार्वेकरांनी निर्णय दिलेला जो आहे ती न्याय व्यवस्थेची बदनामी नाही का, कायद्याची बदनामी नाही का? म्हणजे जर 10 शेड्यूलमध्ये ते प्रकरण बसते म्हणून तुमच्याकडे पाठवलं तर तुम्ही म्हणता की नाही ते पक्षांतर्गत वादाचं आहे आणि म्हणून मी कोणालाच अपात्र ठरवत नाही. ते 5 महत्वाचे न्यायाधीश बसले, त्यांनी 6 महिने युक्तिवाद ऐकले, सगळा निर्णय दिला आणि सांगितलं की हे पक्षांतर बंदीचं प्रकरण असल्यामुळे तुमच्याकडे आम्ही पाठवतो निर्णयाला. तर मग राहुल नार्वेकर जर सांगत असतील की हे पक्षांतर बंदीचं प्रकरणच नाही तर त्यांच्यावर टीका करायची नाही. टीका केली तुम्हाला राग येणार, तुम्ही अशी माणसं सोडणार आमच्या अंगावर. ते प्रकरणच जर पक्षांतर बंदीचं होतं तर तुम्ही का पक्षांतर्गत वादाचं आहे असं म्हटलं? बरं, मग पक्षांतर्गत वादाचं होतं ते प्रकरण तर 1 पानाचं आहे, दाखवा एक मिनिट. हे 1 पान एवढं 1 पान लिहायचं होतं राहुल नार्वेकरांनी, 1च पान फक्त, त्याच्यावर 4 ओळीचा पॅरेग्राफ की हे पक्षांतर बंदीचं प्रकरण नाही, हे पक्षांतर्गत वादाचं प्रकरण आहे, म्हणून हे सुप्रीम कोर्टाकडे परत पाठवायला पाहिजे. तुम्ही निर्णय का दिला? आम्ही प्रश्न विचारला, तुम्ही चिडता. मग कुणी लिहून दिला तुम्हाला निर्णय असं म्हटलं तर मग लोक चिडतात. मग पुन्हा तुम्ही निर्णय चुकीचा दिलेला आहे आणि हे मी वारंवार कुठे पण गेलो तरी सांगत राहणार. राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा विश्वासघात केलेला आहे हे मी सांगत राहणार. तुम्हाला जर हे वाटत असेल की हे असं सांगणं म्हणजे गैरवर्तणूक आहे तर ही गैरवर्तणूक मी करत राहणार. मी कुणाची माफी मागणार नाही. मी मान्य केलेलं आहे पेनड्राईव्हमध्ये 38 मिनिटाचं भाषण माझंच आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. त्यांनी सांगितलं की कमजोर डोक्याचे लोक, कमजोर मानसिकतेतून विचार करणारे लोक, त्यांच्या मनाने कुणी काही म्हटलं याचे अन्वयार्थ काढायचे नाही. हे पोलिसांसाठी म्हटलेलं आहे, सगळ्या खालच्या न्यायव्यवस्थेसाठी म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय. मग या एका कमजोर प्रवृत्तीच्या माणसाने, त्याचं नाव काय, राजेश दाभोळकर, ज्याची समजशक्ती कमी आहे, त्या माणसाने म्हटलं की हे तुम्ही मिसकंडक्ट केलं तर गैरवर्तणूक केली, सगळ्यांनी ते मान्य करायचं. काय सुरू आहे? आता 12 तारखेला केस आहे ज्यासाठी केलं असं तुमचं म्हणणं आहे, तर त्या दिवशी तुम्ही बोलणार का या विषयावर? समजा कोर्टात तुमची कारवाई सुरू असेल तर तुम्हाला हजर राहता बाजू मांडणार का? बाजू कोण बाजू बाजू तर कपिल सिब्बल सर आर्ग्युमेंट करतात ना. मी तिथे जाणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये, मी हजर राहणार आहे, मी हजर राहू शकतो. मी फक्त बँड घालून वकील म्हणून तिथे माझा प्रेझेन्स दाखवू शकत नाही. मी तिथे हजर राहू शकतो. बाहेर येऊन त्या दिवशी पण तुमच्या मीडियाचे जे दिलेलं असतील त्यांना मी इंटरव्ह्यू देणार वकील म्हणून, देऊ शकतो मी. त्याची काही बंदी नाही माझ्याला, फक्त केस चालवायची नाही एवढीच बंदी आहे. तुम्ही जे राजेश दाभोळकर ज्यांनी हे केलं त्यांच्या विरोधात तक्रार करणार आहात बार काउन्सिलकडे, तुम्ही म्हटले तशी कारवाईची मागणी करताय त्याच्या मी आता पहिले तर हा निकाल चॅलेंज करावा लागेल, त्याच्यानंतर त्यातलं जे काही अन्वयार्थ आहे ते चुकीचे कशा ते सांगावं लागेल आणि मग राजेश दाभोळकर आणि त्याच्या मागे असलेले लोक यांच्यावर मी अग्रवृक्षाची केस सुद्धा करेन.